बिहार येथील बोधगया येथील महाबोधी बुद्धविहार बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात देण्यात यावे यासाठी देशभरात जन आंदोलन केले जात आहे। आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढत महाबोधी बुद्धविहार बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीचे निवेदन बौद्ध बांधवांकडून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना पाठवण्यात आले आहे। बोधगया येथील बिहार राज्यामध्ये महाबोधी विहार जे आहे ते ब्राह्मणाच्या ताब्यात असून ते बौद्ध भिक्षूच्या ताब्यात देण्याकरिता खामगाव येथून हा मूक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे आलेला आहे आणि या मूक मोर्चाद्वारे आम्ही राष्ट्रपतींना निवेदन करणार आहे की बोधगया येथील बौद्ध विहार हे भिक्षूंच्या ताब्यात देऊन त्याची मुक्तता करावी अशी आग्रही मागणी आमची राष्ट्रपतीकडे राहील। आम्ही सर्व महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करू इच्छितो की त्यांनी या मूक मोर्चाद्वारे शांततेच्या द्वारे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चाचे आयोजन करून दिल्ली सरकारला राष्ट्रपतीकडे निवेदन सोपावं अशी आग्रही मागणी आमची बौद्ध जनतेला आहे। त्याकरिता आमची राष्ट्रपतींना विनंती राहील की त्यांनी लवकरात लवकर बोधगयेचं जे बौद्ध विहार आहे ते ब्राह्मणाच्या ताब्यात असून ते बौद्ध भिक्षूच्या ताब्यात देण्यात यावं अशी आग्रही मागणी आम्ही या निवेदनाद्वारे आज करणार आहे। मूक मोर्चा काढण्याचं निमित्त असं आहे की बिहार बोधगया या ठिकाणी बौद्ध भिक्षू संघाच्या माध्यमातून गेल्या 18 ते 20 दिवसापासून त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे आणि ते आंदोलन बोधगयातील बोधी विहार मुक्त व्हावं। ज्या विहारावर ब्राह्मणांचा ताबा झालेला आहे, इतर धर्मियांचा ताबा झालेला आहे, ते ताबा काढून त्या ठिकाणी नवीन समिती गठीत करून भिक्षू संघाची त्या ठिकाणी समिती व्हावी आणि त्या भिक्षू संघाच्या समर्थनार्थ महाबोधी विहाराच्या समर्थनार्थ देशभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे। त्याच आंदोलनाचा एक भाग म्हणून आज खामगाव तालुक्यातील तमाम बौद्ध समाजाच्या माध्यमातून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांच्या माध्यमातून महोदय राष्ट्रपती यांना निवेदन पाठवणार आहोत की ते जे बुद्ध विहार आहे ते बुद्ध विहार आमच्या बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात द्यावं। त्या विहारावर कुठल्याही इतर धर्मियांचा ताबा नसला पाहिजे, ते बुद्धांच्याच ताब्यात द्यावं अशी आमची या निवेदनाच्या माध्यमातून आणि या मूक मोर्चाच्या माध्यमातून मागणी आहे।